हॅलो गुड मॉर्निंग गाईज. सकाळची सुरुवात इतकी सुंदर झाली आहे. हा सूर्य आणि हे पीसफुल वातावरण. मी आत्ता आली आहे शिवांशला स्कूलला सोडवायला आणि हा व्लॉग लास्ट मंथपासून म्हणजे सुरुवात केली होती व्लॉग शूट करायला. कारण मी यावर्षी नवीन संकल्प घ्यायचा ठरवला की आत्ता आपण आपल्या हेल्थवर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि प्रॉपर हेल्थ रुटीन बनवायची. आणि मला कसं पहिल्यापासूनच असं पहिलं 1 जानेवारीपासूनच असं करायचं होतं की मी कुठेही म्हणजे मिस नको व्हायला. एक रुटीन व्यवस्थित बसवायची. आम्ही डिसेंबरपासूनच स्टार्ट केलं होतं. मग स्किन केअर रुटीन झाली असो अथवा नॉर्मल हेल्थवर कॉन्सन्ट्रेशनसाठी सगळं काही आम्ही लास्ट मंथपासूनच रुटीन सुरू करतो आहे. आणि जे काही रिअल आहे तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे की जे काही आहे ते रिअल दाखवते आहे. तर मग मॉर्निंगची सगळी कामं आटोपून मी बसले दुपारी माझ्या स्टिचिंग वर्कसाठी. ॲक्च्युली भावाचं लग्न आहे त्यामुळे मग आमच्या थीमनुसार अकॉर्डिंग स्वतःचे ड्रेसेस वगैरे डिझाईन करत होते. तर आत्ता साऊथ इंडियन घागरा डिझाईन करते आहे. त्यातलं अर्धं काम झालं. मग काही बऱ्याच ट्रिमिंग असतात वेगवेगळ्या कराव्या लागतात ॲड्स डिझाईन्स वगैरे. तर तीच कामं म्हणजे दुपारी स्टिचिंग वर्क वगैरे करत असते. आणि त्यानंतर काही ॲडिशनल वाढतात, काही डिझाईन्स पटतात नाही पटत, काही पुन्हा बदलाव्या लागतात. सो अशी दुपारी सगळी बुटीक वर्कची कामं चालू असतात. आणि त्यानंतर संध्याकाळी वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आता आपण आज आहे डे 2. मी शिवांश आणि शिवांशच्या बाबांनी आम्ही तिघांनी फॅमिली जिम लावलेली आहे. तर आम्ही प्रयत्न करणार आहोत फुल्ली कॉन्सन्ट्रेट करणार आहोत स्वतःच्या हेल्थवर. तर आता मी निघाली आहे जिमला. तर आज मी थोडं वर्क केलं आहे मेहंदी आउटफिटसाठी. पण त्याचं थोडंसं काम राहिलं आहे तर आता ते नंतर दाखवेन मी तुम्हाला. तर आता मी अदरवाईज सगळं झालेलं आहे. सो आय एम सो एक्सायटेड कारण आमचा डे 1 झालेला आहे कालच. आम्ही कालच गेलो होतो. त्याचा मी ब्लॉग पण शूट केला होता पण आज मी तो अपलोड करणार. त्या टाईमला अनफॉर्च्युनेटली डिलीट झाला तो आणि त्याच्या काहीच ग्लिम्स राहिल्या नाही. सगळी मेहनत वाया गेली. एडिट सुद्धा झालेला होता, अपलोड करायची वेळ होती पण अनफॉर्च्युनेटली तसं झाल्यामुळं ठीक आहे, इट्स ओके. बट कोई बात नहीं, ऐसी चीज़ें होती रहती है. जेव्हा जेव्हा माझ्यासोबत असं झालं आहे त्यावेळेस नक्कीच काही ना काही चांगलं होणार असतं. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. बट इट्स ओके, कोई बात नाही. आज डे 2 आहे. पुन्हा आपण नव्यानं स्टार्ट करूया. आणि आज तुम्हाला दाखवते की आमच्या जिममध्ये आम्ही कसं करतो ते वर्कआउट वगैरे. सो चलो फिर अभी चलते हैं. मी शिवांशला चल बाबा आमच्यासोबत चल म्हणून विनवण्या करत होते की चल बाबा आता जाऊयात आपण. आता त्याला पण ठीक आहे, तो खेळत होता. तर मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही. तर तो आज काही आला नाही. तर मग आम्ही गेलो जिमला दोघंजणं आणि मी माझं वर्कआउट वॉर्मअप वगैरे स्टार्ट केलं. तेवढ्यात हे पण मला जॉईन झाले आणि मग आम्ही दोघांनी मिळून वर्कआउट केलं. फॅमिली आपण ज्यावेळेस काहीतरी हेल्थविषयी करतो आहे काम, एक नवीन जर्नी स्टार्ट करतो आहे तर खूप भारी वाटतं. आणि इथे तुम्ही बघू शकता की मी किती मेहनत केली, असे घामागर्द झाले होते. काय डे 2 डे 1 असल्यामुळे ना असं खूप उत्साह असतो आणि मजा. आणि कारण माझं ठरवलं होतं की नाही आता मला एकदम प्रॉपरच वर्कआउट करणार वगैरे मी. त्यामुळे आम्ही जिम पण लावली की जेणेकरून आम्हाला चांगल्या सवयी लागाव्यात. थोडंसं एक म्हणतात ना एक प्रेशर असतं, आपण पैसे दिलेले असतात त्यामुळे आपण असं विचार करतो नाही यार नाही जायचंच करायचंच. आणि घरी काय होतं की तेच थोडंसं सेल्फ कंट्रोल ठेवावा लागतो आणि कधी कधी आपण मिस पण करतो. पण हे सगळं भाग कशाचा असतो की तुम्हाला किती त्याची गरज वाटते आहे त्या गोष्टी करायची, त्यावर असतात ह्या सगळ्या गोष्टी. बट आम्हाला हे खरंच खूप करायचं होतं कारण हेल्थ आहे तर सगळ्या गोष्टी आहे. नाही तर मग
पैसा कमवून पण काय उपयोग ना, जरा तुमची हेल्थ व्यवस्थित नसेल तर. मग आम्ही दोघांनी पण डिसिजन घेतला आणि स्पेशली आम्ही डिसिजन ह्यासाठी घेतला की आपल्याला बघूनच आपली लेकरं शिकतात. त्याच्यामुळे ह्यांनी पण डिसिजन घेतला की नाही, आता आपण दोघं हेल्थवर कॉन्सन्ट्रेट करू. आणि मला तर आवड होतीच फिटनेसची. मग आम्ही ते करून आल्यानंतर शिवांशचा रात्री मी होमवर्क घेत बसले आणि मला काही डिझाईन्स पण स्केच करायच्या होत्या, त्यावर डिझायनिंगवर. सो अशा प्रकारे मग मी रात्री डिझायनिंग वर्क पण करत होते, थोडे स्केचेस वगैरे करणं आणि काय डिझाईन कशावर काय लागणार आहे वगैरे ह्याचं लेआउट तयार करत होते. आणि त्यासोबत शिवांशची होमवर्क पण घेत होते, कारण ते पण गरजेचं असतं आणि आम्हाला लवकर झोपायचं असतं. त्याच्यामुळे त्याचा होमवर्क करून मग आम्ही लवकर झोपतो आणि अशा प्रकारे माझा दिवस संपला. सो अशा प्रकारे माझा दिवस संपला आणि आम्ही मग लवकर त्याचं होमवर्क कंप्लीट झालं की झोपी गेलो. सो तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि असेच व्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूयात उद्या.